सर्व माननीय यास्मिन थोडंसं का साहेब थोडं 2 मिनिटं बसा ना त्याला सरजी सर 2 मिनिटं थोडं बसा ना. तुम्ही शासनाचे प्रतिनिधी आहेत आमच्या जालना जिल्ह्याचे. थोडं बसा सर. तुमचा महत्वाचा वेळ जरी असला तरी थोडं बसा 2 मिनिटं. तुम्हाला नाही मला काही थोड्या सूचना पण करायच्या आपल्याला पुढच्या कामासाठी. थोडं 2 मिनिटं शासनाचा प्रतिनिधी पाहिजे एखादा आपल्याला. तर पुन्हा एकदा नमस्कार. माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर. मी सर्व मान्यवर यासाठी मग तुम्ही कोण नाव कोणाचं घेत नाही. 3 मिनिटाचा वेळ दिलेला आहे सरांनी मला. 3 मिनिटात कव्हर झालं पाहिजे आपल्याला, म्हणून मी माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि समोर बसलेले माझे शेतकरी बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने माझ्या जीवनातला हा दुग्ध शर्करा योग आहे. मित्रांनो, दुग्ध शर्करा योग यासाठी म्हणतो की मी कृषी ज्ञान केंद्राचा फाउंडर मेंबर आहे. 1994 पासून मी कृषी ज्ञान केंद्राच्या संपर्कातला मधला माणूस आहे. पण मित्रांनो, दुग्ध शर्करा योग याच्यासाठी म्हणतो की जे मला भारत सरकारचं हे रजिस्ट्रेशन माझं जे झालं आहे ते अगदी 2017 मी ॲप्लिकेशन केलं कृषी ज्ञान केंद्राच्या माध्यमातून आणि 2024 ते आपल्या हातामध्ये पडलं. आणि दुग्ध शर्करा योग यासाठी म्हणतोय की ज्या कायद्यामध्ये शेतकरी हक्क कायदा या तरतुदीमध्ये ही तरतूद आहे की शेतकऱ्याचं फ्रीमध्ये रजिस्ट्रेशन झालं पाहिजे. मित्रांनो, एखाद्या कंपनीला जर या गोष्टीचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर मला वाटतं लाखो रुपये त्याला मोजावं लागत असतील या गोष्टीचे. पण भारत सरकारचं विशेष अभिनंदन करतो की शेतकऱ्यासाठी ही तरतूद भारत सरकारने फ्रीमध्ये करून ठेवल्याबद्दल मी भारत सरकारचं सुद्धा अभिनंदन करतो. आणि खऱ्या अर्थाने पुन्हा दुग्ध शर्करा योगाकडे मी येतो की ज्या आज जो विषय आहे बघा काय असतं मित्रांनो. खरं काय देवाच्या मनामध्ये काय गोष्ट असल्या तर त्या ऑटोमॅटिक घडतात. या शेतकरी हक्क कायदा जो आज वाण जो आपण पीक स्थानिक वाण संशोधन व बियाणे बँक व्यवस्थापन ज्या विषयाचं प्रमाणपत्र मला मिळालं त्याच विषयाचं हे काम आहे. बघा तुम्ही बघा, हे काय असं ठरवून केलेलं नाही. बरं सगळं कोणी ठरवून केलं साहेब? अगदी ठरवून केलेलं नाही. 2017 आपला अर्ज शासनाकडे दिलेला होता भारत सरकारकडे आणि 2024 हा विषय मी का ठेवला जावा आणि प्रमाणपत्र त्याच विषयाच्या दिवशी मला काय मिळावं तेही पुन्हा त्याचे शास्त्रज्ञ सुद्धा काय हजर असावेत. बघा किती योग आहे. दुग्ध शर्करा योगाच्या पुढचा योग आहे त्रिवेणी संगम आहे. जसं पुन्हा एकदा त्रिवेणी संगमामध्ये ब्रह्म विष्णू आणि महेश. त्रिवेणी संगमामध्ये ब्रह्म विष्णू आणि महेश या 3 गोष्टी. हे ब्रह्म बसलेले एखाद दिवस ब्रह्म विष्णू आणि महेश मी मला स्वतःने म्हणून घेऊ शकत, पण तसाच योग हा नक्की आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थाने मला खूप आनंद होतोय. मी आनंदाच्या भरामध्ये काही चुकणार आहे थोडंफार, तर तुम्ही मला माफ करावं अशी मी पहिल्यांदा विनंती करतो. तर मित्रांनो, या गोष्टीमध्ये मला भारत सरकारचं जे रजिस्ट्रेशन माझं झालं त्याबद्दल मी तर अभिनंदन केलंच, पण खरं अभिनंदन पहिल्यांदा कृषी ज्ञान केंद्राचं केलं पाहिजे. ज्या कृषी ज्ञान केंद्रामुळे मी घडलो, ज्या कृषी ज्ञान केंद्रामुळे मी कृषी ज्ञान केंद्राचा एक विद्यार्थी म्हणून मी या विद्यापीठामध्ये या कृषी ज्ञान केंद्रामध्ये शिकलो, त्याच विद्यापीठावर मला बोलायचं भाग्य मिळतं. हे याच्यापेक्षा कुठलं दुसरं भाग्य माझं असू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मित्रांनो, ही माझ्या जीवनातली ही फार मोठी कमाई. आज आपण जीवनामध्ये वागत असताना की एखादा पैशावाला बलाढ्य माणूस असेल तर त्याला म्हणलं जातं की फार धनवान माणूस आहे, फार मोठा माणूस आहे असं म्हणलं जातं. पण माझ्या बाबतीमध्ये धन अजिबात नाही माझ्याकडं, पण ही किंमत माझ्यासाठी फार कमी नाही. हे माझं भाग्य आहे स्वतःच. हे जे रजिस्ट्रेशन मिळणं हीच माझी फार मोठी कमाई. हीच कमाई समजतो मी, हीच कमाई माझी. पण कोणतीही गोष्ट करीत असताना माणसाने तन मन आणि धन या पद्धतीनं जर केलं तर यश आपल्यासाठी नक्की अटळ आहे, पण त्या पद्धतीने आपण गेलं पाहिजे. आणि तोच प्रयत्न रामभाऊ मोहिते आणि सीताबाई मोहितेंनी केलेला आहे. मित्रांनो, आज उदाहरण दिलं जातं. बऱ्याचदा आम्हाला म्हणते की रामभाऊ मोहिते आणि सीताबाई मोहिते तुमचं उदाहरण ह्या माणसांनी महाराष्ट्रभरात दिलं, विजू अण्णा बोराडेंनी दिलं, कोणी म्हणतं कोणी दिलं, कोणी म्हणतं कोणी दिलं. ही गौरवाची बाब आहे आमच्यासाठी.
आणि ते म्हणतात, काय म्हणतात, रामभाऊ मोहिते आणि सीताबाई मोहितेने शून्यातून ईश्वर निर्माण केलं. बाबा रे, शून्य पण नव्हतं, शून्य बी करावं लागलं. ही माझी गोष्ट मी अंतकरणातल्या सोनून साहेबांनी सुद्धा बघितलेली. या कृषी विज्ञान केंद्रामध्ये शिका आणि कमवा, आजही सुद्धा काही स्कीम आहेत का बऱ्याच ठिकाणी, कमवा आणि शिका. त्याच पद्धतीने आम्ही केलेलं या कृषी विज्ञान केंद्राचा फाउंडर मेंबर म्हणण्यापेक्षा या कृषी विज्ञान केंद्राचा पाया खोदल्याला मी माणूस आहे. याच कृषी विज्ञान केंद्राचा पाया खोदल्याला मी माणूस आहे. म्हणून वेळ कमी आहे बोललेला आपल्यासाठी. माझ्यासाठी 3 मिनिटाचा वेळ आहे. एखादा मिनिट ओढून घेईन साहेब, माझ्यासाठी एखादा मिनिट मी शिल्लकचा घेईन. तर मित्रांनो, माझा हक्क आहे तेवढा तुमचा 1 मिनिटावर, मी 1 मिनिट घेण्यासाठी. हा, 1 मिनिट घेण्यासाठी माझा हक्क आहे तुमचा. 1 मिनिट वेळ मी वाढवून घेईन. मित्रांनो, आपण याच्या अगोदर आपण भाषणामध्ये ऐकत होतो की मानवाच्या 3 गरजा होत्या. सर तुमच्यासाठी बरं का, हे ऐका तुम्ही. मानवाच्या 3 गरजा होत्या, अन्न, वस्त्र आणि निवारा. बरोबर आहे ना? आता माणूस याच्या पार पुढे गेलेला आहे. अन्न, वस्त्र, निवारा याच्या पार पुढे गेलेला आहे. एखाद्या घरामध्ये जर गेलं तर त्याचे जर कपडे लटकेलेलं बघितलं की वस्त्राचं दुकान आहे का याचं घर आहे, म्हणजे वस्त्र सुद्धा भरपूर झालेलं आहे. आणि अन्नाचे थप्प्या लागलेल्या आहेत, कोणी खात नाही त्याला, तर ते अन्न सुद्धा भरपूर झालंय. अन्न, वस्त्र आणि निवारा. निवारा पण चांगलाच झालाय. तर बंगले बांधले, खेडे शेतात बंगले बांधले लोकांनी. आनंदाची बाब आहे, गौरवाची बाब आहे, बांधलीच पाहिजे शेतकऱ्यांनी. पण आता मित्रांनो, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, शासनाच्या प्रतिनिधींनी नोंद करून घ्या या गोष्टीची. ती नोंद अशी आहे की आमच्या शेतीच्या 3 गरजा आहेत. आज रोजी शेतीच्या 3 गरजा आहेत. तर त्या गरजा अशा आहेत की आमच्या शेतीला वीज पाहिजे, आमच्या शेतीला पाणी पाहिजे, आमच्या शेतीला ज्या मिळणाऱ्या निर्विष्ट आहेत या स्वस्त पाहिजे. याची नोंद घेतली पाहिजे आणि शासन दरबारी याची नोंद तिथे गेली पाहिजे. गेले 25 वर्षापासून आज 327 या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करतोय. मी पहिला 1 ते 327 मी या पूर्ण कार्यक्रमाला मी मध्ये काही याला हजर नसेल. मी या 1 पासून तर 327 या कार्यक्रमाला मी म्हणजे याचा एक सुरुवात करायला सुद्धा होतो, 27 सुद्धा तुमच्या समोर बोलतोय. बरोबर आहे का सर? तर